हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीच्या शेवटी आतापर्यंत केलेल्या सर्व उपदेशाचं सार म्हणून एक महत्वाचा विचार सांगतात की सर्व धर्माचा परित्याग कर आणि मला एकट्याला शरण ये. धर्माचा परित्याग कर असं भगवंतांनी सांगावं की सांगू नये या संबंधातला विचार आपण थोडासा करून आलो. कारण धर्म हा माणसाला सुख देण्याकरता आहे. दया तेथे धर्मो, धर्मो तेथ सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा ज्ञानोबा यांचं म्हणणं आहे. मग त्या धर्माचा त्याग करणं म्हणजे काय? तो धर्म भगवान त्याग कर म्हणून, धर्माचा त्याग कर म्हणून सांगतात. तो धर्म आणि जो धर्म मानवाला सुख देण्याकरता प्रवृत्त होतो तो धर्म. इथं धर्म शब्दाच्या अर्थांमधला जो भेद आहे त्याचा विचार आपण थोडासा करून आलो. धर्म शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. त्याच्यातल्या धर्माचा त्याग कर म्हणजे कर्माचा त्याग कर. धर्माचा त्याग कर म्हणजे धर्माचं कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग कर. धर्माचा त्याग कर याचा अर्थ माणूस आपल्या बुद्धीनं ज्या धर्माच्या संकल्पना ठरवत असतो आणि त्याच संकल्पनांवर तो निश्चित किंवा आढळ असतो, त्या संकल्पनांचा त्याग कर असं भगवान सांगतात. कारण भगवान समोर असताना काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे याचे निर्णय अर्जुनाने घेतले. आणि आपण घेतलेल्या निर्णयालाच खरं म्हणजे आपण घेतलेला निर्णयच खरा योग्य आहे असं मानून अर्जुन भगवंतासमोर गेला. भगवंतांनी सांगितलं तू मानलेली धर्माची संकल्पना बरोबर नाही. या सगळ्या प्रश्नावर युद्ध न करणं हाच जर तुला धर्म वाटत असेल तर त्या धर्माचा त्याग कर. आपण बोलून आलो ज्ञानेश्वरी गाथा समोर असताना काही गोष्टींचे निश्चय माणसानी आपल्या बुद्धीनं करू नयेत. ज्ञानेश्वरीला विचारावं, गाथ्याला विचारावं आणि ज्ञानेश्वरी गाथा ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करते त्या मार्गावरून चालावं. याच्यातच मानवी जीवनाचं कल्याण असतं. याचा अर्थ आपली बुद्धी आपण चालवूच नाही वगैरे असं होत नाही. मी तेवढ्या सामान्य अर्थानं बोलतही नाही आहे. भगवान म्हणतात अर्जुना सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये. शरण येणे या शब्दाचा अर्थ काय याचाही विचार आपण परवा करून आलो, कालही करून आलो. शरणम ग्रहरक्षित्रोह या संबंधानं आपण रक्षण करणे आणि आश्रय करणे या दोन अर्थाने शरणागतीचा विचार करून आलो. काही गोष्टी, काही तत्व अशी आहेत की तिथं आपल्याला आश्रय मिळतो पण आपलं रक्षण होत नाही. आणि काही ठिकाणी आपलं रक्षण होतं पण आपण आश्रित राहू शकत नाही. हे दोन्ही ज्याच्या संबंधानं घडतं तो फक्त परमात्मा आहे. जिथं आपल्याला आश्रयही मिळतो आणि जिथं आपलं रक्षणही होतं असा फक्त आणि फक्त परमात्मा आहे. त्यामुळे भगवंतांनी सांगितलं अर्जुना शरण ये, पण कुणाला? माम एकम, मला एकट्यालाच शरण ये. कारण इतरांकडे जर तू जाशील तर तुझी अनन्यताही सिद्ध होणार नाही आणि इतरांकडे जर तू जाशील तर तुला आश्रय मिळेल पण रक्षण होणार नाही किंवा रक्षण होईल पण आश्रय मिळणार नाही. हे दोन्ही व्हायचं असेल तर माम एकम. कारण अनन्यतेचा विचार करताना अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता असंच नारद महर्षींनी अनन्यतेचं लक्षण सांगितलंय. अन्य आश्रयाचा त्याग करणं, बाकी कुणाचाही विचार न करणं.
कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, काही का असे ना, इंद्रियांचा स्वीकार, इंद्रियांचा आश्रय न करणं, बुद्धीचा आश्रय न करणं, देहाचा आश्रय न करणं, नातेवाईकांचा आश्रय न करणं, प्रपंचाचा आश्रय न करणं, कोशाचा आश्रय न करणं, या सर्वाच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचाच आश्रय केला पाहिजे. माम एकम म्हणण्यामध्ये भगवंताचा भाव काय असावा या संबंधातलं आपलं थोडंसं चिंतन चालू होतं. जीवाचा आश्रय त्यांनी करू नये, प्रपंचाचा आश्रय त्यांनी करू नये, कारण हे तर सगळे स्वभिन्नच आहेत. पण ज्याला आपण अभिन्न मानत आलो ती माझी इंद्रिय, इंद्रियांचा आश्रय केला, परमात्म्याला चालत नाही. परमात्म्यावर विश्वास दाखवायचा असेल तर इंद्रियांचा आश्रय करून चालणार नाही, परमात्म्याचाच आश्रय केला तर तो विश्वास आहे. तुम्ही माझं रक्षण करा, पण तरी मी माझी बुद्धी चालवतो. देव म्हणतो मग तुझीच चालव, एक तर तुझी चालू दे, नाही तर माझी चालू दे, दोन्ही पैकी एक, एका वेळेला दोन नको. इंद्रियांचा आश्रय केला. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये भगवान धावून आले, द्रौपदीचं लज्जारक्षण भगवंतानी केलं. हा प्रसंग झाल्यानंतर जेव्हा या पांडव वनवासामध्ये होते तेव्हा भगवान एकदा त्यांना भेटायला गेले आणि द्रौपदीनं भगवंताला हा प्रश्न विचारला की देवा, मी तुम्हाला आमंत्रण दिलं, या म्हणून सांगितलं, तुम्ही आलात, माझं रक्षण केलं, हे सगळं झालं, माझं लज्जारक्षण झालं, पण फार उशीर केला देवा तुम्ही, फार उशीर झाला. भगवान म्हणाले उशीर नाही झाला. म्हणे झाला, अगदी शेवटच्या क्षणी येऊन तुम्ही माझं रक्षण केलं तांबर अवतार धारण करून. भगवान म्हणाले जर तुला उशीर झाला असं वाटत असेल तर दोष तुझा आहे, माझा नाही. म्हणे का? नेहमी सांगितली जाणारी कथा आहे. का माझा दोष काय? द्रौपदी विचारते. भगवान म्हणाले मी तुझ्या हृदयात असताना तू मला गोविंद द्वारिकावासीन म्हणालीस, द्वारकेत राहणाऱ्या देवानी यावं, द्वारकेत अरे तुझ्या हृदयात होतो मी, पण तू माझी भक्त आहेस आणि तू जर मला द्वारकेत राहणारा म्हणत असशील तर मला तुझ्या हृदयातून निघून द्वारकेत जाऊन परत यावं लागलं. वेळ लागेल का नाही प्रवासाला? रस्ते चांगले नाहीत सध्या, वेळ लागला. भगवान म्हणाले द्रौपदी हे लौकिक कारण झालं, गमतीचं बोलणं ठीक आहे, पण मी तुला खरंच कारण सांगू का? तू गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय म्हणून माझी प्रार्थना केलीस, त्याच्यातल्या गोविंद हा शब्द, गो हा शब्द मी द्वारकेत ऐकला आणि विंद ऐकायला तुझ्याजवळ पोचलो होतो, इतक्या वेगानं मी तुझ्याजवळ आलो. गो हे अक्षर मी ऐकलं द्वारकेत आणि विंद ही अक्षर ऐकली तुझ्याजवळ, इतक्या वेगाने आलो. मग देवा रक्षण का नाही केलं? भगवान म्हणाले मी ज्या वेळेला सगळं सोडून तुझ्याकडे धावत आलो तेव्हा मी तिथलं जे दृश्य पाहिलं ते दृश्य बघितल्यामुळे मी मध्ये पडलो नाही. म्हणे काय बघितलं? दुःशासनाने तुझ्या वस्त्राला हात घातला होता, तो तुझं वस्त्र ओढू पाहत होता आणि तू तुझ्या दोन्ही हातांनी तुझं वस्त्र घट्ट धरून ठेवत होतीस, हे बघून मी मध्ये पडलो नाही. द्रौपदी म्हणाली ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? अहो कोणी परपुरुष एखाद्या स्त्रीच्या वस्त्राला हात घालेल तर त्या स्त्रीची स्वाभाविक प्रतिक्रिया पहिली हीच उमटेल की नाही की ती आपल्या हाताने आपलं वस्त्र धरून ठेवेल. कोण्याही स्त्रीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. देवा ह्याच्यात मदत न करण्यासारखं मी काय केलं? काय गुन्हा झाला याच्यामध्ये? भगवान म्हणाले तोच तर गुन्हा आहे, अडचण तिथंच आहे. आणि काय अडचण? भगवान म्हणाले द्रौपदी मी आलो, दुःशासन तुझं वस्त्र ओढत होता, तू तुझ्या दोन्ही हातांनी वस्त्र धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होतीस, मला तू बोलवलेलं होतंस पण तुझ्या हाताने तू वस्त्र सांभाळण्याचा प्रयत्न करत होतीस. अडचण तिथंच आहे. ज्या अर्थी तू तुझ्या दोन्ही हातांनी तुझं वस्त्र धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होतीस त्या अर्थी तुझ्या मनामध्ये अजूनही असं तुला वाटत होतं की माझे दोन्ही हात अजूनही माझं वस्त्र सांभाळायला समर्थ आहेत. एकीकडे भगवंताला बोलवायचं आणि दुसरीकडे हातांचा आश्रय करून वस्त्र पकडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मला चालत नाही, एवढा सुद्धा अभिमान मला खपणार नाही की माझे हात अजूनही माझं वस्त्र धरून ठेवायला समर्थ आहे. ज्या वेळेला दुःशासनाचं सामर्थ्य वाढलं आणि तुझ्या दोन्ही हाताचं सामर्थ्य कमी पडलं, तुझे हात दुर्बल ठरले आणि हात बाजूला झाले, त्या क्षणी मी तुला सांभाळलंय. भगवंतालाही बोलवायचं
आणि दुसरीकडे हातांची मदत घ्यायची, इंद्रियांचाही आश्रय करायचा. भगवान म्हणतात चालत नाही. मला बोलवल्यानंतर इंद्रियांचा आश्रय नाही, मला बोलवल्यानंतर बुद्धीचा आश्रय नाही, मला बोलवल्यानंतर आपल्या काही मनाचा अंतःकरणाचा आश्रय नाही, अहंकाराचा आश्रय चालणार नाही मला. म्हणून जीव काय किंवा प्रपंच काय हे तर जीवाला स्वभिन्न आहे. स्वभिन्नाचा आश्रय सोडून द्या, पण आपण ज्याला आतापर्यंत अभिन्न मानत आलो त्या इंद्रियांचा आश्रय सुद्धा करून चालत नाही, तिथं अनन्यता सिद्ध होणार नाही. अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग म्हणजे अनन्यता आहे. अन्य आश्रय म्हणजे कोणते? इंद्रियांचा आश्रय अन्य आश्रयच आहे. देहाचा आश्रय करणं अन्य आश्रयच आहे. इंद्रियांच्या देवतांचा आश्रय करणं अन्य आश्रयच आहे. मनाचा आश्रय करणं अन्य आश्रय आहे. बुद्धीचा आश्रय अन्य आश्रय. पंचमहाभूतांचा आश्रय अन्य आश्रय. पंचकोशांचा आश्रय अन्य आश्रय. या कशाचाही आश्रय करून चालत नाही, तर ती अनन्यता सिद्ध होईल. माम एकम या एकम पदामध्ये भगवंताला हे अपेक्षित आहे. मला एकट्याला शरण ये. देहाला शरण जाऊ नको, बुद्धीला शरण जाऊ नको, पंचमहाभूतांना शरण जाऊ नको, पंचकोशांना शरण जाऊ नको. तुझी कोणतीही इंद्रिय तुला माझ्यापेक्षा जास्त मदत करू शकणार नाहीत. परमात्म्यापेक्षा जास्त मदत करू शकणारं अजून एकही तत्व या भूतलावर नाही. सांभाळावं तर देवानीच सांभाळावं. आईबाप सांभाळतात, पण म्हातारपणी हा सांभाळेल म्हणून सांभाळतात. देवाचं तसं नाही. परमात्मा आपल्याला सांभाळतो, आपण त्याची पूजा करा न करा, आपण त्याची भक्ती न करा करा. जगातल्या सर्व जीवांना सांभाळणं तो स्वतःचं कर्तव्य मानतो. पोसितो जगासी पोचतो, सगळ्या जगाला पोचतो. आणि म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना माम एकम शरणम व्रज. काल आपण थोडा विचार अनन्यतेचा करून आलो. आता भगवंतानी आपल्याला आश्रय द्यावा, भगवंतानी आपल्याला सांभाळावं. का सांभाळावं? असं आपण काय केलंय म्हणून भगवंतानी सांभाळावं? कारण आश्रय देणं संबंधात आहे. मग संबंधाचा विचार करताना 3 अंगानं आपण विचार काल करून आलो होतो. त्या 3 अंगाने विचार काल झालाय तो विचार, मी पुन्हा ते सगळं सांगत नाही. तस्यैवाहम ममैवासौ स एवायम इति त्रिधा भगवत शरणार्थित्वम साधन अभ्यास पाकतः. साधन, अभ्यास आणि परिपाक या 3 दृष्टीनं तस्यैवाहम ममैवासौ स एवाहम या 3 भूमिका भक्तिशास्त्राने आपल्याला कुणाच्या संबंधानं सांगितल्या? भगवत शरणार्थित्वम. जो भगवत शरणार्थी आहे त्याच्या संबंधानं या 3 गोष्टी. साधन कालामध्ये तस्यैवाहम, अभ्यास करताना ममैवासौ, आणि त्याचा परिपाक म्हणून स एवायम. 3 गोष्टी. या 3 संबंधातून परमात्मा आपल्याला सांभाळतो. आपला भार त्याच्यावर घालता आला पाहिजे. भार घालता आला पाहिजे याचा अर्थ आपण त्याच्यावर ओझं टाकायचं एवढाच त्याचा अर्थ नाही. इतरांचा त्याग करून त्याला स्वीकारायचं, हे त्याच्यावर भार घालणं. घालून या भार राहिलो निश्चिंती का? कारण इतरांवर भार घालून निश्चिंत राहता येत नाही म्हणून. संसारावर भार घालून निश्चिंत राहता येत नाही कारण संसारावर विश्वास नाही. आपल्या देहावर भार घालून निश्चिंत राहता येत नाही कारण देह कधी पडेल कोणाला माहिती. आपल्या श्वासावर भार घालता येत नाही कारण आपल्या श्वासा एवढं बेभरोशी तर दुसरं कोणीच नाही. श्वास आणि विश्वास याच्यात विश्वासात श्वास आहे, पण श्वासावर विश्वास नसतो. ऐका, श्वासावर विश्वास ठेवता येत नाही. निश्वासेनहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. जगद्गुरु शंकराचार्यांनी चिंतन करताना सांगितलं, श्वासावर विश्वास ठेवू नका. ठेवून काही परिणाम साधला जात नाही. का? कदा रुद्धो भविष्यति, भविष्यामध्ये कधी थांबेल श्वास काय माहिती. मग काय करा? आत्ता श्वास चालू आहे ना, मग एकच काम करा, श्वास चालू असेपर्यंत फक्त भजन करा, बाकी काही करू नका. कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. भगवंताचं फक्त नाव घ्या बस. कधी का बंद पडेना, पडू द्या. श्वास घेता घेता बंद पडला, नाम घेता घेता श्वास बंद पडला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवत स्वरूपाला प्राप्त होईल, नवल नाही.
विषय लांबवण्याचं कारण नाही, मला बोलायचं एवढंच आहे की परमात्म्यावर आम्ही संबंध परमात्म्याचा आम्ही दाखवला, परमात्म्याशी संबंध दाखवला, याचा अर्थ इतर संबंध सोडून परमात्म्याशी संबंध जोडला. तुकोबारायांची भाषा सांगू, सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडशी. तू एकला आवडशी बरोबर आहे, पण तुझ्या बरोबर हेही आवडशी, तुझ्या बरोबर तेही आवडशी असं नाही, बाकी सर्वसंगी वीट आलाय. देवा तू आम्हाला आवडतोस, पण संसारही मधून मधून आवडतो, चालत नाही. प्रपंच आवडतो का परमार्थ आवडतो माणसाला? माणसाला काय इथं विचारतो मी, आपल्याला प्रपंच आवडतो का परमार्थ? परमार्थ आवडतो म्हणून तर पंढरपूरला आलो. परमार्थ आवडतो बरोबर आहे, आणि इथून कुठं जायचंय? आणि मग काय आवडतं? आम्ही कुठे, आमच्या नेमक्या आवडीच्या भूमिका काय आहेत बघा ना. देव आवडतो म्हणावं तर इथून घरीच जायचंय, आणि घरी गेल्यानंतर देव आवडत नाही, प्रपंच आवडतो म्हणावं तर कधी एकदा आषाढीला सुहून जातं, कधी एकदा चालत जाऊ, कधी एकदा देवाचं दर्शन घेऊ, कधी एकदा आळंदीला जाऊ, असं होतं की नाही? म्हणजे आम्हाला आता उत्तर काय ज्याचं त्याचं असेल मला माहित नाही, प्रपंच आवडतो का परमार्थ आवडतो प्रत्येक, पण सगळ्यांच्या मनातलं उत्तर एवढंच आहे, दोन्ही थोडं थोडं आवडतं. चालत नाही, देवाला चालत नाही. सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडसी, बाकी सर्वसंग परित्याग झाला. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच, बिभीषणाच्या मुखातले शब्द आहेत. भवंतम सर्वभूतानां शरण्यम शरणम गतः परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच. देवा मित्र सोडून आलो, लंका सोडून आलो, धन सोडून आलो, म्हणून तुझ्या शरणागत आहे. सगळं सोडून यावं तर देवाचे चरण जवळ करावेत, तर ती शरणागती. सगळं धरून ठेवायचं आणि पुन्हा देवाच्या चरणाजवळ यायचं, तर ते दोन्हीचा आश्रय करता येत नाही एका कालामध्ये. एकाच वेळेला दोन घरामध्ये राहता येतं का? ज्या वेळेला आपण पंढरपूरला असतो त्यावेळेला घरी नसतो. देशपरिच्छिन्नता जीवाला आहे, शरीराला आहे. मी ज्या वेळेला इथं बसलो त्यावेळेला आत नाहीये, ज्या वेळेला आत आहे त्यावेळेला इथं बसलेला नाहीये. दोन खोल्यांचा आश्रय एका कालामध्ये एक समयावच्छेदानं करता येईल का? येत नाही. मग संसाराचाही आश्रय करायचा आणि देवाचाही आश्रय करायचा नाही. एका वेळेला एकच. फुटाणे खाता खाता शंख वाजवता येतो का? बघा बरं करून. फुटाणे खायचे आणि त्याच वेळेला शंखही वाजवायचा, चावायचं आणि फुंकायचं. एका वेळेला क्रिया जमतील का? एका वेळेला एकच. एक. संसाराचा आश्रय करणाऱ्यांना देवाचा आश्रय करता येत नाही, देवाचा आश्रय करणारे संसाराचा आश्रय करत नाहीत. घालोन या भार राहिलो निश्चिंती, ही निश्चिंती कधी येणार आहे? नुसता भार घालून नाही, इतरांचा त्याग करून जो भार घातला जातो तो. अरे पण आमचा संसार आहे, अनंत जन्माचं ममत्व त्या संसाराबद्दल आहे. तुकोबाराय म्हणतात मग तो संसारही देवाच्या चरणावर वाहून टाका ना. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तो संसारही देवापायी वाहून टाका, संसारालाही देवाच्या चरणाचा आश्रय करायला द्या. आणि मग असा भार जर घातला तर तो परमात्मा आपल्याला आपली शरणागती स्वीकारतो. म्हणून सर्व संबंधातून परमात्म्याचा आश्रय करणं आणि परमात्म्याकडून रक्षिलं जाणं हीच शरणागती आहे, असा विचार काल आपण करून आलो. शेवटचा एक विचार काल आपण बोलत होतो, त्याचा थोडासा विस्तार करून संपवायचा आहे. एखादा भाविक, एखादा भक्त भगवंताची शरणागती स्वीकारतो. का स्वीकारतो? देवावर भार घालणं याचा अर्थ शरणागती स्वीकारणं. कशा करता? गंमत ही आहे. मला सांगा, घरामध्ये पाहुणे आले आणि बायकोनी सांगितलं घरात साखर नाही, 1 किलोभर साखर घेऊन या, नाही पाहुणे जाईपर्यंत 200 ग्राम साखर घेऊन या. आता देवावर भार घालायचा म्हणजे घरी बसून देवाला सांगायचं, देवा 200 ग्राम साखर पाहिजे. ही शरणागती आहे काय? ही शरणागती नाही. मग शरणागती मनुष्य स्वीकारतो. का स्वीकारतो? त्याचं कारण काय? आपण ज्ञानोबरांच्या वचनातून पाहून आलो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. ही शरणागती ज्ञानोबरांनी स्वीकारावी. का?
3 कारण. आपलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे तर शरणागती. ते दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे कळलं पाहिजे तर शरणागती. आणि ते दुःख दूर करणारं कोण आहे हे कळलं पाहिजे तर शरणागती. शरणागतीची 3च कारणं. विचार करून पहा. आमची अडचण अशी होते, आम्हाला आमचं दुःखच कळत नाही. आम्हाला दुःख आहे याची जाणीव कोणत्या अर्थाने व्हायला पाहिजे. एखाद्या माणसाला विचारलं का सुखी आहेत का दुःखी आहेत, तो दुःखीच म्हणतो. काय दुःख आहे म्हणून विचारा ना त्याला. काय दुःख आहे? तो म्हणतो नाही हो, पैसे नाहीत, स्वतःचं घर नाही, अजून स्वतःची गाडी नाही, मुलीचं लग्न व्हायचंय, अमुक आहे तमुक आहे, शेतात पिकलं नाही, पिकलेलं वाया गेलं, हे झालं, चोरी झाली, अमकं झालं, बैल मेला, काय जे असेल ते असेल. दुःखाची यादी वाचायची म्हणली तर पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाई, कमीच नाही त्याला काय. हे दुःख आहेत का? हे दुःख आहेत का सांगा. मी मला याची कल्पना आहे की हे प्रवचनात बोलणं सोपं आहे, पण तरी विचाराच्या दृष्टीने कुठेतरी हे समजून घेतलं पाहिजे म्हणून मी बोलतो. अमुक झालं तमुक झालं, अरे रोग झाला, हे दुःख आहे काय? अरे शरीर म्हणजे रोग होणार. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. होणारच आहे, आज ना उद्या जाणारच आहे. शरीर जाणार. आणि कुणाचं राहिलंय म्हणून तुझं एकट्याच जाणार म्हणून वाईट वाटतं? कुणाचं राहिलंय? सगळ्यांच जाणार आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे. अपरिहार्यता आहे. जन्माला आला म्हणल्यानंतर कधीतरी मरणार आहे, आज ना उद्या सगळ्यांनाच जायचंय. भगवान म्हणतात अर्जुना एवढं वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? तू मारल्यानेच दुर्योधन कर्ण मरणार आहेत काय? तू नाही मारलं तर म्हातारपणात मरणारच नाहीत का? कधी ना कधीतरी मरतील. तू न मारताही मरतीलच की रे. तुला काय असं वाटतंय मी मारल्यानेच ते मरतील म्हणून? रोग न झालेला माणूसही कधीतरी मरलच की नाही हो? रोग झालेला लवकर मरल, रोग न झालेला थोडा उशिरा मरल. झालं घरच्यांना अजून थोडा जास्त वेळ ताप देईल, एवढाच विषय. बाकी काय सांगा ना. मुद्दा काय आहे? दुःखाची जाणीव झाली पाहिजे. याचा अर्थ माणूस म्हणाला प्रत्येकाला दुःखाची जाणीव आहे ना. माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलतेचा जोपर्यंत माझ्या अंतःकरणाशी संबंध येत नाही तोपर्यंत मला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. मान्य आहे. मला काटा टोचला तर मला दुःख होईल की नाही? होईल. मला भूक लागली, मला दुःख होईल की नाही? आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, अधिदैविक दुःख असतात का नाही? असतात. पण ही दुःख दूर करण्याकरता शरणागती आहे का? हा मुद्दा आहे. मुद्दा हा आहे. दुःख दूर करण्याकरता शरणागती आहे का? नाही ना. अरे दुःख आल्याशिवाय शरणागतीच नाही. दुःख दूर करण्याकरता काय शरणागती? जोपर्यंत दुःख होत नाही तोपर्यंत माणूस शरणच जात नाही. मी उदाहरणं अनेक देईन आपल्याला. प्रपंचातल्या दुःखाचा विचार करायचा नाही. संसारातल्या आपल्या दुःखाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. म्हणजे कोणत्या दुःखाची झाली पाहिजे? आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक? नाही 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 नाही. या दुःखांची जाणीव तर कुणालाही होईल. ते तर काय कुत्र्यालाही होईल, गाढवालाही होईल. कुत्र्याच्या पाठीमध्ये लाकूड घातलं तर त्याला दुःखाची जाणीव होत नाही काय? होते. कुणालाही होते. त्याच्यात नवल काय? मग आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. याचा अर्थ कार्य दुःखाची जाणीव होऊन चालत नाही, कारण दुःख कळलं पाहिजे. थोडं जरा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर अजून थोडं स्पष्ट बोलतो. संसारातली दुःख कळून उपयोगाचं नाही हो. संसार नावाचं दुःख कळलं पाहिजे. अडचण इथं आहे. संसारात दुःख नाही, संसार हेच दुःख आहे हे कळलं पाहिजे. संसारामध्ये अरे पारतंत्र्य आहे, प्रतिबंध पुष्कळ आहेत. संसार म्हणजे परावलंबित्व आहे. काय आहे त्याच्यामध्ये? काय स्वातंत्र्य आहे संसारामध्ये? ज्ञानोबाऱ्यांना संसारातलं दुःख कळलं नाही, संसार दुःख मूळ हे कळलंय. ऐका माझा मुद्दा कुठे आहे तो. संसारातली दुःख ज्ञानोबाऱ्यांना नव्हती काय? अरे लोकांनी भिक्षा मागू दिली नाही महाराज. ज्ञानोबाऱ्यांची सावली अंगावर पडली तर लोकांनी आंघोळी केल्या. काय सुख असेल?
नाही ते बोलले ज्ञानोबाऱ्यांना, संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं, पावला पावलावर अपमान केले. ही संसारातली दुःख झाली. ज्ञानोबाराय त्याची फिकीरच करत नाही. त्याला काय लोक म्हणतात, बोलतील, बोलू दे. संन्याशाची पोरं आम्हाला म्हणाली, अरे म्हणालं म्हणून काय झालं, आमच्या अंगाला भूक पडली काय? शब्द गुणकम आकाशम, शब्द आकाशाचा गुण आहे, आकाशामध्ये विलीन होऊन जातील. आम्हाला लागतच नाही शब्द, तर आम्ही काय करू? शब्दाच्या पलीकडे ज्ञानोबाराय, शब्दाच्या पलीकडे तुकोबाराय यांना बोलणारे लोक होते, पण त्यांना त्याचं कधी वाईट वाटलं नाही. संसारातलं दुःख ज्ञानोबाराय म्हणत नाहीत, संसार दुःख मूळ. संसार हेच दुःख आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शरणागती नाही. ऐका, संसारातली दुःख सगळ्यांना कळतात, संसार नावाचं दुःख कळत नाही. संसारात आहेत, दुःखात आहेत, पण त्या दुःखाची जाणीव किती जणांना झाली सांगा? किती जणांना झाली? एखादे तुकोबाराय म्हणू शकतात, प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मोरो. बाकीचे सगळे प्रपंच वाढवायच्याच नादात आहेत. एखादे तुकोबाराय म्हणतात, प्रपंच नको देवा, पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. एखादे तुकोबाराय म्हणू शकतात. बाकीच्यांना विचारलं काय पाहिजे? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, वाढवणं चालू आहे. जीव तैसा उपाधी आवडे लोका, ज्ञानोबारांची भाषा. जीवाला उपाधी आवडतेच. जीव उपाधीच्याच मागे लागलेला आहे. त्या उपाध्या नसल्या तर जीवाला सुद्धा बरं वाटत नाही. उपाधी लावली तर बरं वाटतं, नाव घेतलं तर बरं वाटत नाही. डिग्री लावावी वाटते खाली, अमुक अमुक अमुक, BA MA PhD असं म्हणावं वाटतं खाली. अरे हबप नाही लिहिलं तर कीर्तनाला न येणार आहेत पुष्कळ. त्यांना ते तेवढं लिहावंच लागते, ते उपाधी पदवी तेवढी ते लिहावीच लागते खाली. मग त्यांना वाटतं हा मग बरं झालं. ते नाही लिहिलं तर कीर्तनाला येत नाही. पत्रिकेमध्ये नाव असंच छापलं पाहिजे. जीव तैसा उपाधी आवडे लोका. तुकोबा काय लक्षात घ्या, संसारात राहून संसारातलं, संसार नावाचं दुःख कळत नाही. संसारात राहून संसारातली दुःख कळतात. ही जीवाची मर्यादा आहे. अडचण इथे आहे. आम्ही बद्ध आहोत, आम्ही बांधल्या गेलेलो आहोत. कर्मानं प्राप्त होणारं जन्ममरणाचं संसरण आम्हाला भोगावं लागतं आहे. याच्या पलीकडे दुसरं दुःख असू शकत नाही. एवढी सगळी दुःख का झाली मला सांगा? आता ते अजून थोडं वेगळं. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक 3 दुःख आहेत. ही 3 दुःख माणसाला का झाली सांगा? का झाली? हे 3 प्रश्नाला उत्तर एक. भाकरी का करपली, घोडं का अडलं, पानं का सडली? एक उत्तर, फिरवलं नाही म्हणून. ऐका नाही, भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. घोडं का अडलं, फिरवलं नाही म्हणून. आणि पानं का सडली, फिरवली नाहीत म्हणून. तसं आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, अधिदैविक दुःख का झालं? एकच उत्तर, जन्माला आला म्हणून. जन्मालाच आला नसता तर काय त्याला दुःख झालं असतं? भूक लागली असती काय? जन्मालाच आला नसता तर चोरी झाली असती काय? अधिभौतिक दुःख प्राप्त झालं असतं काय? जन्मालाच आला नसता तर अधिदैविक दुःख त्याला काही त्याच्या पत्रिकेत मंगळ अमका शनी तमका पडला असता काय? वांजेची या लेखाकाची जन्मपत्रिका काय मिळालं? काही नाही. मग सगळ्याचं मूळ काय? जन्माला आला म्हणून. मग आता दुःख पाहिजे का नको? चला मी सोपी उत्तर देतो. दुःख पाहिजे का नको? नको. मग जन्माला येत जाऊ नका. आता आल्यावर सांगाव काय हे जन्माला येत जाऊ नका म्हणून? जन्माला येत जाऊ नका. जन्माला यायच्या आधी मागच्या जन्मात सांगितलं असतं जन्माला येऊ नका तर आम्ही काही केलं असतं. आता जन्माला आलो ना आम्ही, आता जन्माला येऊ नका म्हणजे हे काय उत्तर झालं काय? एक रोगी डॉक्टरकडे गेला, आजारी पडला म्हणून पुन्हा पुन्हा. डॉक्टरने सांगितलं काही चिंता करू नका, मी बघतो. तपासलं, तपासून त्याला सांगितलं मला तुम्ही का आजारी पडता माहितीये का तुम्हाला? ते म्हणलं काय काय रोग आहे मला? ते म्हणलं रोग काही नाही, तुम्ही सारखे सारखे आजारी पडता कारण तुम्ही जिवंत आहेत म्हणून. तुम्हाला मारून टाकतो, तुम्ही आजारीच पडणार नाही त्याच्या पुढे. अरे असं कुठं असतं काय? जन्माला येऊ नका असं कुठं म्हणावं काय? जन्माला तर आम्ही आलो ना. दुःखाचं कारण जन्म आहे, बरोबर आहे. आम्ही संसारातल्या दुःखांना जेवढे परिचित आहोत तेवढं संसार नावाचं दुःख आम्हाला परिचित नाही. कारण मी त्याचं कारण सांगतो, त्याचं कारण सांगतो सोप्या भाषेमध्ये.
कारण संसारातली दुःख प्रतिकूल म्हणूनच आमच्या समोर येतात, पण संसार नावाचं दुःख अनुकूल रूप धारण करून येतं, पण असतं प्रतिकूल म्हणून कळत नाही. दुःख दोन पद्धतीनं आमच्या जीवनात येतात. काही दुःख प्रतिकूल रूप धारण करून येतात म्हणून ती दुःख वाटतात, पण काही दुःख अशी असतात ती असतात मन आतून प्रतिकूल, पण रूप धारण करतात आपल्याला अनुकूल. संसार हा असा आहे, प्रपंच हा असा आहे प्रतिकूल, पण रूप धारण करून येतो अनुकूल. मग मुलगा झाला आनंद वाटतो, मुलगी झाली आनंद वाटतो, मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं आनंद वाटतो, आमकं झालं आनंद वाटतो, लोकांनी गौरव केला आनंद वाटतो. का? कारण हे सगळं प्रपंचाने रूप धारण केलंय अनुकूल, पण आतून आहे तो प्रतिकूल. तिथेच आहोत आम्ही, पण आपलं आपल्याला कळत नाही. ते मोठमोठे तुरुंग असतात की नाही, तुम्हाला माहिती आहे, मोठमोठे तुरुंग असतात की नाही, त्या तुरुंगामध्ये दोन पद्धतीचे कैदी असतात. वेदांतांनी दिलेलं उदाहरण, कारागारे शरीराख्ये दृढंबध्वा प्रवेशितः भ्रांत्यादि कारणं मत्वा बंदिरम स्वम न मन्यते. तुरुंग असतो मोठा, त्या तुरुंगामध्ये दोन पद्धतीचे कैदी असतात. एक मोठा गुन्हा केलेले, कुणाचा खून केला, अमुक केलं, दरोडा टाकला, त्यांना मोठमोठ्या शिक्षा होतात. फाशीची शिक्षा झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली, अशा काही शिक्षा त्यांना होतात. 60-60, 70-70 वर्ष त्या तुरुंगामध्ये ते खितपत पडतात, मरेपर्यंत तिथंच राहतात. असे मोठे कैदी असतात. आणि काही कैदी छोटे असतात, त्यांचे गुन्हेही छोटे असतात. काहीतरी किरकोळ चोऱ्या मारे करतात, प्रवचनाला आलेल्या लोकांच्या चपला घेऊन जा, काही कर, तिथं ते थोडे थोडे त्यांना शिक्षा, 8-10 दिवस, महिनाभर काहीतरी. तर ते तुरुंगाचा जो अधिकारी असतो त्याला या सगळ्या कैद्यांवर एकदम लक्ष ठेवणं शक्य नसतं. तिथं काही कामाला त्यांच्यावर लक्ष ठेवणं शक्य नसतं. मग तो काय करतो, या छोट्या छोटे हे जे कैदी असतात अल्पकालीन शिक्षा झालेले, या मोठ्या कैद्यांना असं सांगतो, ह्यांच्यावर लक्ष ठेवा बरं का, यांच्यावर लक्ष ठेवा, जातील इकडं तिकडं पळून, कारण तुम्ही लाईफ मेंबर आहेत इथले, तुम्हाला इथंच मरायचंय, यांच्यावर लक्ष, पळून जाऊ शकतात, तुम्ही काही जात नाही इथून, यांच्यावर लक्ष ठेवा. तो जातो काही कामाला, दगड फोडणं, अमुक करणं, काही कामं असतात. कामं करताना हे मोठे कैदी धाकट्या कैद्यासमोर कमरेवर हात ठेवून, ऐ तू नीट काम कर, बंदी आहेस, आणि तू कोण आहेस, तू कोण आहेस. तसं दुसऱ्याची दुःख जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा ते छोटे कैदी, पण आपल्यालाही संसार नावाचं दुःख आहे हे आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नसतं. कुणाला कळतं, किती जणांना कळालं सांगा ना, संसार नावाचं दुःख आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ म्हणणारं कोण आहे. म्हणून आपलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे, याचा अर्थ आपल्याला संसारातलं दुःख कळलं पाहिजे असा भाव अभिप्रेत नाही, आपल्याला संसार नावाचं दुःख कळलं पाहिजे. आणि मग हे दुःख जर दूर करायचं असेल, बरं दुःखाची जाणीव झाली की त्याच्या निवृत्तीचे प्रयत्न सुरूच होतात. माणसाला काटा टोचला हे कळल्याबरोबर काटा काढण्याचे प्रयत्न सुरूच होतात. अमुक अमुक दुःख आहे हे कळल्याबरोबर त्या दुःख निवृत्तीचे प्रयत्न सुरूच होतात. तसं संसार नावाचं दुःख आहे, ज्या दिवशी कळेल त्या दिवशी त्याच्या निवृत्तीचे प्रयत्न सुरू होतात. परंतु संसारातलं दुःख दूर करणं कदाचित जीवाच्या सामर्थ्याच्या कक्षेत असेल, पण संसार नावाचं दुःख दूर करणं जीवाच्या स्वतंत्र कक्षेमध्ये बसत नाही. जीवाने किती स्वसामर्थ्यानं प्रयत्न करावेत, संसार नावाचं दुःख दूर करू शकत नाही. त्याच्याकरता सहाय्य घ्यावंच लागतं. कुणाचं? संतांचं तरी घ्या, नाही तर परमात्म्याचं तरी घ्या. हे दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. बऱ्याच वेळेला मनुष्य एखादे काही प्रयत्न करतो, काही भ्रमाने करतो की बाबा मी करू शकतो. एखादा माणूस आहे 50 किलो ओझं उचलेल, क्विंटलभर ओझं उचलेल, त्याच्या पुढे अजून जर त्याला 10-15 क्विंटल ओझं उचल म्हणजे तो म्हणतो नाही हो, शक्य नाही, माझी ताकद किती, हे ओझं किती, मुंगीवरी घालू गजाचे पालाण, असं होऊन जाईल, असं नाही, एवढं मला ओझं उचलता येणार नाही. मग थोडं तिकडून धरा, कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. आपल्या सामर्थ्याच्या मर्यादांची जाणीव झाली की मनुष्य कुणाकडून तरी सहाय्याची अपेक्षा करत असतो.
ज्याला त्या मर्यादा कळत नाहीत तो म्हणतो नाही नाही मी करीन, नाही नाही मी करीन, एकटाच करीन, काय करायचंय बाकीचे, एकटा करीन, पण होत नसतं. घरामध्ये लग्न कार्य आहे, एखादा म्हणेल अहो काय कुणाकडे जाता, मी सगळं एकटा करीन, जमेल, मान्य आहे. जेवणाकडेही बघेल, पाहुण्याकडेही बघेल, आहेरही बघेल, मंगल कार्यालयही बघेल, वराड कुठं उतरवायचं तेही बघेल, मान्य आहे, करेल एखादा मनुष्य. संसारातली दुःख दूर करणं कदाचित जीवाच्या कक्षेत बसतं, पण संसार नावाचं दुःख दूर करणं जीवाच्या कक्षेत बसत नाही. म्हणून माम एव ये प्रपद्यन्ते मायामे ताम तरंती. ते संसार सागर तरुण जायचा असेल, स्वतःच्या बाहूवर भरवसा ठेवून चालणार नाही. दैवी एषा गुणमयी 7व्या अध्यायामध्ये भगवंताच्या या श्लोकावर ज्ञानोबरायांचं भाष्य वाचा आपण. कितीतरी आले, योगाचे अभ्यासक आले, कर्मशास्त्राचे अभ्यासक आले, ज्ञानी आले, कोण तरुण गेलं संसार सागर सांगा? कुणा अर्ध्यातच कुणीतरी गटांगळ्या खायला लागले, कुणीतरी त्या चक्रात अडकले, कुणाला आपल्या भाऊवर भरवसा वाटला, कर्मभाऊवर भरवसा वाटला. अरे जे ज्ञानी म्हणून आले होते त्यांना तर या कामक्रोधाधिक मगरींना कुठं चघळून टाकलं पत्ता लागला नाही. संसार सागर, एखादा नाला ओलांडून जायचा आहे, ठीक आहे, एखादी नदी ओलांडून जायची, पोहून जाईल मनुष्य. समुद्र किती हात मारेल. संसार नदी नाही, संसार एखादा झुळझुळ वाहणारा झरा नाही, अरे संसार सागर आहे. संसार सागरू का भव दुःखाची मूळ, ओलांडून जाता येत नाही. आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जीवाच्या कक्षेत बसत नाहीत, कारण काही झालं तरी जीव अंश आहे ना. ममैव अंशो जीवलोके, जीव अल्पज्ञ आहे, सामर्थ्यही त्याचं कमी आहे. किती जरी आम्ही सामर्थ्य संपन्न मानलं तरी सुद्धा देवाच्या सामर्थ्यापुढे आमच्या सामर्थ्याच्या काय कल्पना. भीमाच्या ठिकाणी कमी सामर्थ्य होतं काय? 10,000 हत्तीचं बळ होतं, पण मारुतीरायाची शेपूट उचलली नाही. आहे का नाही आपल्याकडे? आपण सांगतो का नाही? ताकद कमी होती काय? सामर्थ्य कमी होतं काय? पण मारुतीरायाचं शेपूट उचललं नाही हो. संबंध मारुतीराय तर बाजूला राहू द्या, उगी शेपूट उचललं नाही मारुतीरायाचं. सगळे प्रयत्न केले भीमाने, आपल्या अंगी होती नव्हती तेवढी ताकद पणाला लावली. शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला, हल्लं नाही शेपूट, थकला. हात काढून घ्यायचा प्रयत्न केला तर हातही नाही घेणार शेपटा खालून. मग कळलं की बाबा हे सामान्य वानर नाही. बाकीच्यांचं सोडून द्या, मारुतीराय तर पुढे राहिले. भीमाच्या आईमध्ये भीमापेक्षा जास्त ताकद होती, कुंतीमध्ये. ऐरावता सकट स्वर्गातून पडणारा भीम कुंती मातेनं पदरातच झेललाय. भीमाला पदरात झेललं ऐरावता सकट, हत्ती सकट. सामान्य गोष्ट नाही. कथा सांगून मी वेळ घेणार नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे पुढे, चला. आपल्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. ज्ञानाचं सामर्थ्य किती जरी आम्ही ज्ञानी म्हटलं, किती जरी आम्ही विद्वान म्हटलं, तर ज्ञानोबरायांच्या पुढे कोण आहे सांगा? किती आम्ही वैराग्य संपन्न म्हटलं तरी तुकोबरायांच्या पुढे कोण आहे सांगा? जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी. काय करतात त्या वैराग्याला? तुकोबरायांच्या पुढे कोण जातं? आम्ही किती चांगल्या मनाचे म्हटलं तरी नामदेवरायांपेक्षा पुढे कोण आहे? आम्ही किती स्वामी भक्त म्हटलं तरी नाथ महाराजांपेक्षा पुढे कोण आहे? आमचं सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात कमी. दर 4 किलोमीटरला 20 घ्यावा लागतो. आळंदीहून निघाला, न बसता पंढरपूरला आला, आहे काय ताकद? नाही. चिवडे लागतातच, शेंगादाण्याची चटणी लागतेच, तुपाचा डबा पाहिजेच. कमी आहे काय? थांबावं लागतं, काही भरावं लागतं पोटामध्ये, जेवावं लागतं. सगळं म्हणजे शारीरिक सामर्थ्याबद्दल बोलतो. बौद्धिक सामर्थ्याचं तसंच आहे, मानसिक सामर्थ्याचं तसंच आहे, वैराग्याच्या बळाचं तसंच आहे. एक मर्यादा आहे आपल्याला. आम्ही किती विरक्ततेचा आव आणू, भगवंतापुढे आपलं वैराग्य काय आहे? ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत,
म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू पार्था दत्तचित्तू होई आता. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताच्या बद्दल बोलत असताना ज्ञानोबाराय बोलतात, त्यांच्या एवढं वैराग्य कोणाच्या ठिकाणी? आमचं सामर्थ्य कोणत्याही क्षेत्रातलं असलं तरी अल्प, आमची ताकद कमी. संसार नावाचं दुःख कळावं एक, ते दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे कळावं दोन, आणि मग ते दुःख दूर करणारं कोण आहे हे कळावं. कोण दूर करू शकेल मग आमचं? आम्ही तर दूर करू शकत नाही, मग कोण करू शकेल? परमात्मा करू शकेल. मग परमात्म्याची शरणागती पत्करता येते. का शरणागती याचा विचार सांगतो. म्हणून संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ जाणीव झाली, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. हे दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे कळलं. मग कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. मग भगवंताशिवाय शरणागतीचा दुसरा मार्ग नाही. शरण आलो नेणतेपणे भाव आणि भक्ती काहीच नेणे, बोलून आलो परवा आपण. भगवान म्हणतात अर्जुना, माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. शरणागती पत्करावी लागते. आता माम एकम शरणम व्रज, या एकम पदाने मला एकट्याला शरण जा असं जे भगवान बोलले, त्या एकम पदाने अनन्यता कशी, त्या एकम पदानं भगवंताला आणखीन काय सांगायचं आहे, अन्य आश्रयाचा त्याग कसा वगैरे, हा जसा विचार आहे तसा आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये पाहता येतो. भगवान सर्वांना आश्रय देतात, सर्वांचं रक्षण करतात, सर्वांची शरणागती परमात्मा स्वीकारतात. कारण शरण जाण्याकरता त्याच्याशिवाय दुसरं कोणतं स्थानच नाही जीवाच्या जीवनामध्ये. समुद्राला मिळण्या वाचून नदीच्या जीवनामध्ये दुसरं स्थान कोणतं सांगा. नदीची धाव समुद्राकडे राहणार की नाही? राहणार. खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची एक राणी, नाना सुटला सांजवणी वत्सु जायचा. ज्ञानोबराय बोलतात, पाण्याची धाव नेहमी उताराकडे असते. उत्तरेकडे नद्या उगम पावतात, पण मिळतात दक्षिणेतच समुद्राला येऊन. आतापर्यंत एकही नदी अशी नाही जी दक्षिणेमध्ये उगम पावली आणि उत्तरेला जाऊन कुठल्या तरी समुद्राला मिळाली. कारण उत्तर दिशा वर आहे, वर काय पाण्याची धाव नसते. चढाकडे पाणी जाईल का उताराकडे जाईल? उताराकडेच जाणार. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, आकाशातून पडलेलं पाणी समुद्राकडेच धावणार. नदीची ओढ का समुद्राकडे? कारण समुद्र हे त्या नदीचं मूळ आहे, ते तिचं स्वरूप आहे म्हणून. त्याच्याशिवाय त्याला दुसरी गती नाही. तसं भक्तिशास्त्रामध्ये कृष्णस्य एवाद्य गतिर्ममायम, कारण भगवान श्रीकृष्ण हीच माझी गती आहे. भले त्याने मला तो कसाही असो. भक्तिशास्त्रामध्ये चिंतलय, असुंदर सुंदर शेखरो वा गुणैर्विहीनो गुणीनाम वरो वा, तो गुणे असो मी गुणे असो नसो, सुंदर असो नसो, माझा द्वेष करो अथवा माझ्यावर त्यांनी कृपा करो, मला त्याच्याशिवाय दुसरी गती नाही. समुद्र सुंदर आहे का नाही नदी विचार करत नाही, तो सुंदर असो नसो. समुद्रामध्ये गोड पाणी आहे का खारट पाणी आहे नदी विचार करत नाही, गोड पाणी असो खारट पाणी असो. समुद्राला माझ्याबद्दल प्रेम वाटतं का समुद्र माझा द्वेष करतो नदी विचार करत नाही, त्यांनी द्वेष करो अथवा त्यांनी प्रेम करो, मिळायचं आहे ते त्यालाच मिळायचंय. परमात्म्याच्या संबंधानं भक्तिशास्त्र हेच म्हणतं, कृष्णस्य एवाद्य गतिर्ममायम, माझी गती एकच आहे भगवान श्रीकृष्ण, मला दुसरं काही माहित नाही. नदीला दुसरं काही माहित नाही. त्याचं जीवाला शरण, म्हणून शरणागता शरण्य मीच एक, भगवान बोलतात. शरणागताला शरण जाण्याचं स्थान एकच आहे, मीच एकटा, दुसरं कोणी नाही. म्हणून माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण जा. आता मला एकट्याला शरण जा असं म्हणण्याचं आणखीन एक कारण छोटंसं आपण पाहू. बघा विचार करा काय आहे. शरणागती चांगलीच आहे, याच्याबद्दल वाद नाही. भगवंताला शरण जाण्यातच मानवी जीवनाची कृतार्थता आहे, मान्यच आहे.
शरण जाण्यातच सगळं आहे, सगळं काही आपल्या जीवनाचं चांगलं होईल ते भगवंताच्या शरणागतीत होईल, मान्य आहे. पण या शरणागतीची एक अडचण आहे, ती सांगतो जाता जाता. या शरणागतीची एक अडचण आहे. काय आहे? ते ब्रह्मास्त्र आहे की नाही, ब्रह्मास्त्र. त्या ब्रह्मास्त्रासारखी शरणागतीची अवस्था आहे. ब्रह्मास्त्राचं काय असतं, आपण रामायण पहा. मारुतीराय जेव्हा गेले लंकेमध्ये आणि ते सगळं उद्ध्वस्त करायला लागले, सीता मातोश्रींचा शोध घेण्याकरता गेले. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी खूप विस्तारानं हा विषय फुलवलाय. निघाले, जायचं आता सीतेचा शोध घ्यायचा, सीता मातोश्रीचा. पण शोध घ्यायचा, ज्या वस्तूचा शोध घ्यायचा ती वस्तू पूर्व परिचित लागते का अपरिचित चालते हो? परिचित असावी. माझं घड्याळ हरवलं, मला घड्याळाचा शोध घ्यायचा असेल तर माझं घड्याळ कोणतं हे मला माहिती असावं लागतं की नाही? सीता मातोश्रींचा शोध घ्यायला मारुतीराय निघाले. सीता कशी आहे कुणाला माहिती? कारण सीता मातोश्रींचं अपहरण झाल्यानंतर मारुतीरायांची आणि रामरायाची गाठभेट झाली. तोपर्यंत सीता मातोश्री कशा आहेत माहित नाही. मग शोध घ्यायचा कसा, हुडकायचं कुठं? कोणची बाई बघून ही सीता आहे असं म्हणून चालेल काय? असं चालत नाही. मग मारुतीरायांना प्रश्न पडला. लंकेमध्ये गेले, ते पुष्कळ प्रतिबंध आले, गेले लंकेमध्ये, सगळं झालं. पहिल्यांदा ते रावणाच्या महालातच गेले. त्यांना वाटलं आईसाहेब आहेत आपल्या, रावणाने महालात ठेवला असेल. तर महालामध्ये ते सगळं बघितलं. मग लक्षात आलं इथं काही आपल्या मातोश्री सापडणं शक्य नाही. मग फिरत ते झाडावर जाऊन बसले. सगळ्यांना माहिती असणार आहे त्या. सीता मातोश्रींची भेट झाली, सगळं झालं. रामरायांनी दिलेली मुद्रिका दिली, सगळं झालं. ओळख पटली. आणि मग मारुतीरायांच्या लक्षात आलं की आता आपल्याला आपलं पुढचं काम करायला हरकत नाही. मग आईसाहेबांना विचारलं काय? फळं लागली आहेत. आता फळं खाताना फळ तोडावं का झाडच उपटावं? भूक लागली, फळ खायचंय, फळच तोडावं का झाडच मारुतीरायांनी झाडच उपटलं. झालं. मग त्यात गेली रावणापर्यंत बातमी. पुष्कळ जण आले, मारुतीराय कोणाला ऐकेनात. शेवटी इंद्रजित आला. इंद्रजिताने प्रयत्न केले, मारुतीराय ऐकेनात. शेवटी इंद्रजिताने एक ब्रह्मास्त्र, शेवटचं अस्त्र म्हणून ब्रह्मास्त्र काढलं. आणि ब्रह्मास्त्राचा अपमान, ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये याच्याकरता मारुतीराय ब्रह्मास्त्रामध्ये बद्ध झाले. ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये, कारण काही झालं तरी देव आहेत. कसं का असे ना, भगवंताच्या नाभीतून अवताराला आलेले आहेत, काही आहेत, विद्वान आहेत, सर्वज्ञ आहेत, ब्रह्मदेव देव आहेत, आदर दाखवावा. मारुतीराय बद्ध झाले. त्यांची बद्धता ही केवळ त्यांच्याबद्दलच्या आदरापोटी होती असं नाही, त्याची कारण मीमांसा वेगळीच आहे. त्यांना पुढे ब्रह्मदेवाचा उपयोग करून घ्यायचा होता, म्हणून आता ब्रह्मदेवाबद्दल चांगलं राहिलेलं बरं, म्हणून मारुतीरायचा. कारण परत जाताना, लंकेतून परत जाताना एवढा लंकेचा जो विध्वंस केला तो रामरायाला सांगणार कोण? मग ते ब्रह्मदेवाकडे जाऊन पत्र घेतलं, तिथं ब्रह्मदेवाला वापरायचं होतं, म्हणून आतापासून बस बद्ध झाले. बद्ध झाल्यानंतर इंद्रजिताच्या लक्षात आलं, तो इतिहास वेगळा, ते ब्रह्महिसाळी वेगळी, ते काय ब्रह्मपत्र लेखन वगैरे जे अध्याय आलेत भावार्थ रामायणामध्ये तो वेगळा, तो आता आपला विषय नाही. मारुतीरायाला बद्ध केलं. मारुतीराय बद्ध झाले. हात जोडून ब्रह्मदेवाबद्दलचा आदर प्रकट केला. आणि मग इंद्रजिताला वाटलं की आता झालंय माझं काम, याला बद्ध करणं, बांधून टाकणं माझं काम होतं, माझं काम झालं. कारण मारुतीरायांनी थकवलं होतं, दमवलं होतं युद्धामध्ये. मग आता बाकीचे राक्षस घेऊन जातील त्यांना बद्ध करून रावणाच्या, आपल्या वडिलांच्या दरबारामध्ये. थकलोय आपण, विश्रांती घ्यावी म्हणून इंद्रजित विश्रांतीला गेले. इंद्रजित गेले, थकले होते, झोपायला गेले इंद्रजित. त्याच्यानंतर तिथे जे राक्षस होते मारुतीरायांना नेण्याकरता म्हणून इंद्रजितांनी बोलवलेले, त्या राक्षसाने असा विचार केला की हा वानर भल्या भल्यांना पुरे पडला, रावणाच्या आपल्या मालकाच्या एका मुलाला यांनी मारून टाकलं, बाकी भल्या भल्या मोठमोठ्या सरदारांना यांनी विचारलं नाही, किती मोठी अस्त्र, किती मोठं याच्यावर काही टाकलं तरी हा विचारत नाही, आणि हे दोरखंडाने याला बांधून टाकलं, या दोरखंडाला हे आवरल होय. कोणी विचार केला? राक्षसाने. राक्षसाने विचार केला, एवढ्या सामान्य दोरखंडाने हे हा बद्ध होईल काय? मग काही नाही, आपल्या त्या इंद्रजिताला, मालकाला काही कळलं नाही,
या सामान्य दोराने हा कुठं बद्ध होत असतो काय? मग याच्यापेक्षा आपण चांगला दोरखंड आणू म्हणून लोखंडाच्या साखळीनं मारुतीरायाला बांधून टाकलं. त्याच्यावर बांधल्यावर पुन्हा बांधलं. आता बांधल्यावर पुन्हा बांधलं, मारुतीरायाला इतका आनंद झाला. कारण मारुतीरायाला माहिती होतं काय असतं, एक व्यवहाराचाही नियम असाच आहे, जी वस्तू एकदा दोरीनं बांधली जाते त्याच वस्तूला पुन्हा दुसऱ्या दोरीनं बांधलं की पहिली दोरी ढिल्ली पडत असते. आहे का नियम? नियम आहे. आणि हा नियम कोणी सांगितला? द्रौपदीनं सांगितला महाभारतामध्ये. अर्जुन जेव्हा गेला आणि संन्यासाचं रूप घेऊन लग्न करून आला की नाही सुभद्रेबरोबर, त्यावेळेला त्या सुभद्रेला आणि अर्जुनाला औक्षण करायला द्रौपदी दारात आली. आणि औक्षण करण्याकरता, गंध लावण्याकरता म्हणून जी ती अर्जुनाच्या पुढे गेली, तिथे अर्जुनाच्या कानात तिने हे वाक्य उच्चारलंय, सुबद्धो अपि भारस्य पूर्वबंधा शिलथायते, असं द्रौपदी बोलली. अर्जुनाने ते ऐकलं. म्हणजे काय, एखाद्या आपल्याला अनुभव आहे किंवा सोहळ्यात येताना वळकटी आपण बांधतो की नाही, दोरीनं बांधतो. बांधल्यानंतर आपल्याला असं वाटतं ही दोरी आपल्याला आता तंबूमध्ये पुरे पडल का न पडल, मग एखादी अजून एक दोरी घ्यावी म्हणून आपण दुसरी दोरी आणतो. आता वळकटी बांधल्यानंतर ती दोरी ठेवायची कुठं? मग वळकटीलाच बांधू म्हणून आपण त्याच वळकटीला दुसरी दोरी बांधतो. पहिली ढिल्ली पडते की नाही? पडते. द्रौपदीचं म्हणणं एवढंच होतं, माझ्या बरोबर आधी लग्न झालं होतं, पहिली दोरी बांधली होती, आता ही दुसरी घेऊन आल्यावर मी ढिल्ली पडणार की नाही? झालं. मारुतीरायाला त्या सगळ्या राक्षसांनी त्या सुवर्णाच्या त्या ह्याच्या लोखंडाच्या बेडे साखळीनं बांधून टाकलं. त्यांना वाटलं सामान्य दोरी काय उपयोगाची, लोखंडाच्या साखळीनं बांधून टाकलं. आणि बांधून टाकल्याबरोबर मारुतीरायाला इतका आनंद झाला का? कारण ब्रह्मास्त्राचा तो अपमान ठरतो. एकदा ब्रह्मास्त्राने बांधलं की दुसऱ्या कुणीतरी दुसऱ्या कोणत्या तरी दोरीनं बांधणं म्हणजे ब्रह्मास्त्राचा अपमान, ब्रह्मास्त्राचा परिणामच विलीन पावतो, परिणाम होत नाही. मारुतीराय म्हणाले मग आता लोखंड आलं तरी ते तोडणं अवघड नाही, ते ब्रह्मास्त्र होतं म्हणून मी गप्प बसलो होतो, आता हरकत नाही. मग मारुतीरायाने ते सगळं तोडून टाकलं. द्वार तिथं गेले, दार त्याच्यामध्ये मग ते बसले, काय ते फुंकर मारायचा प्रयत्न झाला, रावणाची दाढी जाळी वगैरे सगळं प्रकरण पुढं. मला सांगायचं काय आहे की ब्रह्मास्त्राला जसं दुसरं ब्रह्मास्त्र वापरून दुसरं अस्त्र वापरलं तर तो ब्रह्मास्त्राचा अपमान आहे, तसं एकदा शरणागती पत्करून दुसरी साधन परंपरा स्वीकारणं हा शरणागतीचा अपमान असतो. मला शरणागतीतला धोका सांगायचा आहे तो इथे आहे. शरणागती स्वीकारावी, पण एकदा शरणागती स्वीकारली की पुन्हा मग मी ज्ञानमार्गाने जातो, मग मी योग मार्गाने जातो, शरणागतीचा तो अपमान आहे. मग शरणागतीचा परिणाम भोगता येणार नाही. शरणागती स्वीकारायची तर सर्वस्वानं. आता आता आपल्या हातात काहीच नाही, आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी मार. शरण आलो ना, नेणतेपणे का असे ना, पण शरण आलो ना, तारणं मारणं दोन्ही त्याच्या हातात. शरणागती स्वीकारणं हे जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते कठीण आहे. म्हणून भगवान म्हणतात माम एकम, अर्जुना एकाचा आश्रय केल्यानंतर तू जर पुन्हा दुसरीकडे जाशील तर याद राख, ही शरणागती तुला फल देणार नाही, ही शरणागती तुला नष्टो मोहा म्हणायला लावणार नाही, ही शरणागती तुला संसार सागरातून बाहेर काढणार नाही, ही शरणागती तुला संसार नावाचं दुःख जाणवून देणार नाही, ही शरणागती तुला माझ्याकडे आणणार नाही. शरणागतीनं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर शरणागतीच्या बरोबरीनं दुसरी साधन परंपरा स्वीकारणं चालत नाही. म्हणून माम एकम शरणम व्रज, मला एकट्यालाच शरणी आहे. आता दुसऱ्या मार्गाने जाऊ नको. काही वेळेला काय असतं, साधन परंपरेमध्ये साधनं एकमेकांची सहाय्यकारी होतात. कर्म ज्ञानाला सहाय्य करतं की नाही? करतं. अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाला सहाय्य करतं. कर्माची अपेक्षा आहे ज्ञानाला. परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हायचं असेल तर पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. अंतःकरण शुद्धी करता कर्मच असलं पाहिजे. मग त्या कर्माची ज्ञानाला अपेक्षा आहे की नाही? आहे. ज्ञान आणि कर्माचा समन्वय आहे की नाही? आहे. भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय आहे की नाही? आहे. नुसतं ज्ञान आलं तर अभिमान निर्माण करतं, भक्तीची अपेक्षा आहे का नाही? अभिमान निर्माण होऊ नये, नम्रता यावी याच्याकरता ज्ञानाला भक्तीची जोड असावी का नाही? असलीच पाहिजे. योगाला भक्तीची जोड असावी का नाही? असलीच पाहिजे. ज्ञान कर्म
भक्ती, योग एकमेकांना अपेक्षा आहे. पण काही हे शरणागती नावाचं साधन असं आहे, त्याच्या बरोबरीनं दुसरं आलं की ते थांबत नाही. शरणागती निघून गेली, असं चालणार नाही. शरण गेलो आपण, संपलं. आता आपली बुद्धी वापरायची नाही, आता आपलं मन चालवायचं नाही, आता आपली इंद्रिय चालवायची नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती, गिरविले संती विठोबासी. अर्जुना, तू अशी शरणागती स्वीकार. अर्जुन म्हणतो, देवा तुमची शरणागती मी स्वीकारतो, दुसऱ्या साधनाचा अवलंब करत नाही. हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा अडचण ही आहे की इथून पुढे तुम्ही माझी काळजी घ्याल, कारण मी तुम्हाला शरण आलोय. पण मागे केलेलं कर्म मला त्रस्त करेल, हा तर नियम आहेच की नाही. इथून पुढे सगळं बरं आहे, पण मागे केलेली कर्म मला पुन्हा त्रास देतील तर. भगवान म्हणाले, चिंता करू नको, मी जबाबदारी घेतली ना. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. सगळ्या पापातून, सगळ्या पापातून मुक्त करता येतं. कुणाला करता येतं? फक्त भगवंताला. आणि भगवान पापातून मुक्त कुणाला करतात? फक्त शरण आलेल्याला, सगळ्यांना नाही. आम्ही गेलो, देवा आमचं मागचं सगळं धुवून टाका. भगवान म्हणतात, मी तुझ्या घरी धुवणं करायला आलेलो नाही. तुझी पाप तू भोग, तुझं कर्म तू भोग. केले कर्म झाले, भोगावंच लागतं. काय न करून आपण काय करणार? ठेविले आनंद ते तैसेची राहावंच लागतं. काय वेगळं बोललाय तुम्ही? भोग तर आहेच आहेत. आमच्या कर्माचे भोग अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी आहेच आहे. भोगावं लागतच आहे. पण सगळी पाप मी तुझी निवृत्त करीन. सगळी म्हणण्यामध्ये काय अपेक्षा आहे? अरे प्रारब्ध सुद्धा निवृत्त करीन. असं करता येतं. कुणाला येतं? भगवंताला येतं. कुणाचं येतं? फक्त शरण आलेल्या भक्ताचंच, बाकी सगळ्यांचं नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज बोलतात की नाही, हरिकृपेनच त्याचा नाश होईल. वास्तविक प्रारब्धाचा नाश होत नाही. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. पण जर शरणागत असेल तर परमात्मा त्याचा नाश करतो. नाश करतो म्हणजे काय करतो? काही करत नाही. जो शरण आलेला आहे त्याचं प्रारब्ध परमात्मा स्वतः भोगतो. अंबऋषीसाठी जन्म सोसियले. परमात्मा प्रारब्धाचा नाश करतो म्हणजे काय झालं? प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही ना. मग प्रारब्धाचा नाश झाला म्हणजे काय झालं? काही नाही, ते प्रारब्ध परमात्माच भोगतो. भक्ताचं दुःख आपणच भोगतो, पण भक्तापर्यंत ते पोचू देत नाही. अर्जुना, शरण जाण्याकरता माझ्यासारखा समोर असताना धर्मानं जे पाप निर्माण होणार आहे, जे प्रतिकूल आहे, त्याची निवृत्ती करणारा, सांगणारा मी समोर कर असं सांगणारा मी समोर असताना, तुझ्या सर्व पापातून मी तुला मुक्त करीन असं तुला आश्वस्त करणारा तुझ्या समोर असताना, तुझं जे वाईट आहे ते काढून टाक म्हणून सांगणारा तुझा हित करता तुझ्या समोर आहे. ज्याला शरण जायचं आहे तो समोर उभा आहे. आणि अशी शरणागती स्वीकारल्यानंतर परिणाम काय होणार आहे, या परिणामाची जाणीव करून देऊन आश्वस्त करणारा मी तुझ्या समोर आहे. एवढं असतानाही तुला शोक करायचं कारण असेल तर नाही, तो शोक करू नको. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. मी समोर असताना देवाने समोर यावं आणि जीवदशा शिल्लक राहावी. चालतं होय असं? असं चालणार नाही. असं चालणार नाही. कापूर समोर असावा, काडी लावावी आणि कापरानं पेटू नये. झालंय का असं? असं जर झालं तर काय, त्याचा अर्थ काय? कापूर खोटा आहे. देव भेटावा आणि आपली जीवदशा निवृत्त होऊ नये, मग एकच गोष्ट आहे, एक तर देव खोटा आहे, नाहीतर आपली जीवदशा तरी खोटी आहे. देव भेटला, जीवदशा जाणारच. भगवत कृपा झाली, जीवदशेची निवृत्ती होणारच आहे. गंगा समुद्रापर्यंत गेली, समुद्राशी मिळणं एकरूप होणारच आहे. तिला दुसरा मार्ग नाही. मी समोर असताना तू अंतःकरणामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये शोक असावा. तुकोबराय म्हणतात, हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा परमात्मा हातात आला, आता कशाचं भय, कशाची चिंता? हरी आला हाता. तसा मी तुझ्या हातात आलो.
मी तुझ्या हातात आलो. भगवंतानी म्हटलंय 18व्या अध्यायामध्येच, भक्त जैसे जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. अर्जुना